नमस्कार सर्वांना। दुपारचा स्वयंपाक झाला, जेवण झालं, त्यानंतर मी भांडी घासून ठेवलेली सुकण्यासाठी। आता आली आहे, भांडी लावून घेते मी फळीला। भांडी लावल्यानंतर किचन साफ करून घेते एकदा, आणि मग काय करायचं तर संध्याकाळचा स्वयंपाक। प्रत्येकाला एक प्रश्न पडतो, रोज काय करायचं, आज काय बनवू, आणि मलाही हा प्रश्न पडतो। आता पाहू काय फ्रीजमध्ये, भाजीला काय आहे, भाजीपाला कुठला आहे घरात, का काही वेगळं बनवायचं आहे। चला मग पाहू। आता किचन स्वच्छ साफ करून घेते, पुसून घेते। 2 भांडी आहे तीही घासून घेते, म्हणजे भांड्यांचं टेन्शन नको। आणि मला भांडी खरकटी राहिली तर आवडत नाही। किचनवर तशी भांडी ठेवायचीच नाही, जेवढी भांडी राहतील तेवढी आपण स्वच्छ करूनच ठेवायची। आपला नेहमी किचन हा स्वच्छ करूनच ठेवायचा। संध्याकाळी झोपताना कधीही जेवणाची भांडी तशी ठेवायची नाही, जेवणाची भांडी ही स्वच्छ करूनच ठेवायची। आता मी उठल्यानंतर मी उरकले, आता म्हटलं की आपण भांडी लावून घेऊया आणि राहिलेली भांडी घासून घेऊ आणि संध्याकाळची तयारी करू। मग आता संध्याकाळची तयारी करायची, पण काय करायचं संध्याकाळी हा खूप मोठा पॉईंट माझ्यासाठी, की आता काय करायचं। म्हणून मी आता आखाड संपायला 2 ते 3 दिवस राहिलेत, मग व्हेज बनवू की नॉनव्हेज बनवू। चला मग पाहूया आज काय बनवायचं। काही स्पेशल नाही, पण बनवूया आज काहीतरी। तर मी हे इथे कोथिंबीर घेतलेली आहे, ओलं खोबरं घेतलं आहे, लसूण घेतला आहे, आलं घेतलं आहे, कांदे घेतलेत आणि टॅमॅटो घेतला आहे। सगळ्यात आधी आपण लसूण सोलून घेऊया। लसूण सोलून आणि आल्याचे छोटे छोटे काप करून घेऊया। दोन्ही गोष्टी आपण रेडी करूया। त्यानंतर कांद्याची साल काढून घेऊया आणि कांदा एकदम बारीक असा कट करून घेऊया। तुम्हाला समजलंही असेल मी कशाची तयारी करते। मी आता कांदा बारीक कट करून घेते। जास्त काही नाही, आज मी चिकन बनवणार आहे, गावरान कोंबड्याचं। कारण की चिकनमध्ये आम्ही गावरानच खातो, आणि चिकन नसेल तर आपलं मटण। मग चिकन बनवणार आहे मी, त्यासाठी चिकन आणलेलं आहे यांनी, मी ते घेते आहे। ते आधी मी स्वच्छ धुवून घेतलं, त्याच्यानंतर मी खडे मीठ वापरते आहे। खडे मीठ यासाठी की खडे मिठाने एक चव ही वेगळी लागते। बारीक मीठही वापरतात, पण मी सहसा जेव्हा मी मटण चिकन बनवते तेव्हा मी खडे मीठच वापरते। तर याच्यामध्ये मी खडे मीठ, धना पावडर, थोडासा मटण मसाला आणि हळद टाकून घेतलेली आहे। धना पावडर ही कंपल्सरी मी वापरतेच, आणि मटण मसाला यासाठी टाकते की ज्यावेळेस ते होतं शिजून रेडी त्यावेळेस खातात सगळे थोडं। म्हणून मटण मसाला असेल तर थोडी त्याची टेस्ट वेगळी लागते। आता कुकर घेतला आहे, कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे। तेल टाकले आणि आता तो कांदा परतून घेते। साहजिक आहे, कुकर घेतला आहे, कांदा टाकला आहे म्हटल्यावरती मी चिकन त्यामध्ये शिजायला घालणार आहे। तसंही कुकरपेक्षा चिकन तुम्ही टोपामध्ये जर शिजायला घातलं तर त्याला जास्त चव भेटते। पण टाईम जर कमी असन आणि टाईम सेव्ह करायचा असन तर 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये ते होऊन जातं। जास्तही चिकन शिजवलेलं चांगलं लागत नाही, मग 2 शिट्ट्या भरपूर होतात। मग मी सहसा मला जर टाईम कमी असन तर मी कुकरलाच लावते। आणि आत्ता माझ्याकडे टाईम आहे, पण मला आता मोठी मुलगी स्कूलवरून येणार आहे, तिचं उरकायचं आहे, कारण की नेक्स्ट त्यांना कराटेला जायचं असतं म्हणून। मग आता ती आली का तिला काहीतरी खायला द्यायचं, म्हणून मी घाईघाई कुकरमध्ये लावते। आता कुकरमध्ये मी कांदा टाकला, कांदा चांगला परतून घेते। तोपर्यंत हे 5 मिनटं आपलं होऊन जाते, 5 ते 10 मिनटं। मिठाला आपलं पाणी सुटतंय चांगलं, जेणेकरून हळद मीठ लावल्यानंतर त्याला एक पाणी सुटलं की आपल्याला कधीही
चिकन फ्राय करताना ते शिजायला टाकताना पाणी जास्त टाकावं लागत नाही आणि पाणी जास्त टाकूही नये, जेणेकरून ह्या मिठाचं पाणी होतं आणि तेच पाणी त्याच्यामध्ये एक चव तयार करतं. पूर्ण तुमच्या चिकनचा आहार त्याच्यात उतरतो. मग जेवढं परतून घेता येईल तेवढं परतून घ्यायचं. मग तुमचे 5 मिनिट जरी गेले तरी चालतात. कुकरला झाकण लावायची कधीच घाई करायची नाही. जेवढं तुम्हाला चिकन परतून घेता येईल तेवढं तुम्ही ते परतून घ्या. आता बघा मी या ठिकाणी 5 ते 10 मिनटं पूर्णपणे ते चिकन छान परतून घेते, कारण की त्याला एक हळद मीठ असल्यामुळे पूर्णपणे पाणी सुटते. पाहू शकता तुम्ही पूर्णपणे पाणी सुटलेलं आहे. अजून मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं नाही आहे. आता माझं छान असं ते परतून झालेलं आहे. मी ते छान परतलं आहे. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालणार आहे. ते पण ज्या कढईत मी ते मिक्स केलं होतं त्याच कढईमध्ये. त्यात कोथिंबीर आणि थोडासा मसाला पेंडिंग होता म्हणून मी त्याच्यात पाणी घातलं आहे. आता पहा तुम्ही, मी असं पण नाही जास्त 1 ग्लास पाण्याचा घातला आहे, एकदम थोडंसं अर्धा ग्लास मी पाणी घातलं आहे आणि मी 2च शिट्ट्या घेणार आहे, जास्त शिट्ट्या घेणार नाही आहे. तोपर्यंत म्हटलं चला आता मसाल्याची तयारी करून घेऊया. मसाल्यामध्ये जास्त काही नाही आहे. मी जास्त अशी पातळही भाजी नाही करणार. मटणाचं कालवण मी पातळ करणार नाही आहे, ग्रेव्ही टाईप करणार आहे. कारण की मटण नॉनव्हेज म्हटलं की खायला कोणी नसतं, आम्ही 2-3च माणसं खातो. त्यामुळं ग्रेव्ही केली तर मुलीही खातात, त्यांना रस्सा केलेली भाजी आवडत नाही. रस्सा जर जास्त माणूस असेल तर आम्ही रस्सा करतो. पण आज फरमाईश अशी आली आहे की रस्सा नको आहे, तू ग्रेव्ही कर, म्हणून ग्रेव्ही करायची. तर त्यासाठी मी काय केलं आहे, लसूण आलं घेतलेलं आहे, 1 कांदा घेतला आहे उभा चिरून, खोबरं घेतलेलं आहे, 1 टॅमॅटो घेतला आहे चिरून आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तवा ठेवला आहे, तवा तापून दिला आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता तेल घातले, मग मी त्याच्यात आता कांदा घालून घेते. मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात मला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि हो शेअरही करा. शेअर करायला विसरू नका. कोणीही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, प्लीज. तर पहा मी कांदा घेतलेला आहे, तो कांदा मी पूर्णपणे परतून घेते आहे. आणि कांद्यासोबत मी आलं लसूण घातलं आणि त्याच्यानंतर मी ओलं खोबरं घातले, कारण की खोबरं परतायला जास्त वेळ लागत नाही, पण ओलं खोबरं असल्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो. मग मी आत्ता खोबरं आलं आणि लसूण असं हे परतून घेते. हे परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालते. कोथिंबीरही छान परतून घेते. म्हणजे कोथिंबीर ज्यावेळेस आपण मसाल्यामध्ये कोथिंबीर परततो त्यावेळेस ती खूप छान, वाटणामध्ये आपण डायरेक्ट टाकतो त्यापेक्षा तेलात परतून घेतली तर खूप छान लागते. आणि हो, मी नॉनव्हेज करते पण मी नॉनव्हेजलाही टॅमॅटो घालते. आम्हाला आवडतो, टॅमॅटोची एक टेस्ट वेगळी असते, म्हणून मी तो टॅमॅटो पूर्णपणे तेलात, बघा मी तेलात तो एकदम असा भाजून घेतल्यासारखा घेतला आहे की त्यालाही एक ब्राऊन शेड आलेला आहे. तो टॅमॅटो पूर्णपणे शिजला गेलेला आहे. आता मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते. आता बारीक केल्यानंतर हे बघा किती छान आपलं वाटण एकदम बारीक झालेलं आहे. एवढं छान बारीक झालं आहे ना की जेवढं वाटण तुमचं बारीक असतं तेवढी तुमच्या कालवणाला चव जास्त असते आणि कालवणही तुमचं मिळून येतं. मी त्यामध्ये डाळ बाजरी वगैरे भरपूर काही घालतात, मी तसं काहीच घातलेलं नाही आहे. मला थोडीच भाजी करायची, जसं आवडतं तसंच बनवायचं. माझी मुलगी स्कूलवरून आले, तिला भूक लागलेली होती, कपडे चेंज केले, बसली, खायला दे म्हटली, तिला दिलं मी. आणि ती 2 दिसलेली ती माझी मांजरं आहे, त्यांची लुडबुड, त्यांची तयारी. आता नॉनव्हेज वास आला म्हणल्यावरती खायची तयारी. बघा मी कढई घेतलेली आहे आणि मी स्टीलची कढई घेतलेली आहे. स्पेशली मला स्टीलची कढई नॉनव्हेज करताना आवडते आणि त्याच्यात टेस्टी खूप छान लागते. मी थोडंसं तूप टाकलं, तूप टाकल्यानंतर तेल घातलं, तेल घातल्यानंतर एक तमालपत्र घातलं,
तमालपत्र यासाठी घातलं की त्याच्याने चव खूप छान लागते आणि त्याचा एक वास असतो तो भाजीमध्ये जेवढा तुमची पनीरची भाजी असू दे, तुमचं मटणाचा रस्सा असू दे, चिकनचा असू दे, जेवढा त्याचा वास जास्त येतो तेवढा भाजीला एक जी चव असते ती वेगळी लागते आणि युनिक लागते. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा, ते घालून भाजीला तुमच्या चव नक्कीच लागेल. आता मी याच्यात अर्धच वाटण घातले. चवीनुसार मी मसाले घातले. त्यामध्ये मी एक बेडगी मिरची पण घातलेली आहे, बेडगी मिरची पावडर. कलरसाठी ती स्पेशली खूप छान आहे. तुमच्या कुठलंही कालवण असलं तरी त्याला रस्सा खूप छान येतो. आणि अर्धच वाटण घातलेलं आहे कारण की अर्धं वाटण हे मला लागणार आहे. मग हे कशासाठी लागणार आहे तुम्ही बघा. आणि मी थोडेसे इथं खारेबाव काढून ठेवलेत कारण की माझी छोटी मुलगी ट्युशनला गेली, ती 7 नंतर येते, तर तिच्यासाठी मी ठेवलेले ते. ती आली की ती मागते की मम्मा माझ्यासाठी काय ठेवले तो. मग मी तिच्यासाठी ठेवले. तोपर्यंत इकडं मसाला मी तेल सुटेपर्यंत परतून, जेवढा मसाला तुम्ही परताल त्याला तेल सुटेपर्यंत जेवढं तुम्ही मिक्स करून ते परतून घ्याल तेवढे तुमची रश्शाला चव जास्तीत जास्त प्रमाणावर छान लागते. आणि मग त्यानंतर तुम्ही एक उकळीही काढली आणि गॅस बंद केला तरी तुमच्या मटणाचा रस्सा असो, चिकनचा रस्सा असो, ऑदर तुम्ही बटाट्याची भाजी करू, कशाची करू, प्रत्येक वेळेस तुम्ही मसाला छान परतला की तुमच्या भाजीला चव येते. बघा मी आता ते टाकलेलं आहे, झाकण ठेवून दिलेलं आहे. अगदी 5 मिनटासाठी मी झाकण ठेवणार आहे. तोपर्यंत मी आता हा कुकर घासून घेते कारण की मला कुकर लागतोय. मग मी हा कुकर आणि ती 1-2 भांडी आहे ती घासून घेते कारण की किचनवरती स्वयंपाक करताना भांड्यांचा पसारा पडतो, पण मला आवडत नाही. म्हणून मी आता ते घेते घासून. आणि पहा मी काय करते. साजी कुकर घेते म्हटल्यावरती कुकरमध्ये भात वगैरे तर लावतोच आपण. हो, मीही भात लावणार आहे आता. 1 डबा भाताचा आणि 1 डबा कशाचा लावणार आहे ते पहा तुम्ही. आणि स्पेशली ही संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती. आता 1 डबा भाताचा आणि ह्या डब्यात डाळ दिसतीये, पण ही डाळ कशाची, तर ही डाळ काळ्या वटाण्याची आहे, जी की आम्ही घरीच पाडून आणतो. वटाणे विकत घेतो आणि ती डाळ पाडून आणायची, जेणेकरून वर्षभर काळ्या वटाण्याची डाळ ही त्याची आमटी केली ना खूप छान होती. काळ्या वटाण्याची आमटी एकदम टेस्टी लागते. आणि जे मी वाटण हे चिकनच्या भाजीसाठी काढले तेच वाटण सेम मी थोडंसं 2 चमचे ठेवलेले, ते म्हणजे त्या आमटीसाठी. काळ्या वटाण्याची आमटी कशी लागते तुम्ही पण बघा आणि कशी होते ते दिसेलच, पण ज्यावेळेस खाल त्यावेळेस तोंडाला पाणी सुटतं. तिचा वास हाही एकदम मटणासारखा असतो. आणि जोपर्यंत कुकर होतोय तोपर्यंत दोघी जणींना मी किचनमध्ये अभ्यासाला घ्यायला सांगितले कारण की कुठंतरी टाईम मॅनेज होतो. जेवलं की त्यांनाही कंटाळा येतो. मग त्यांना म्हटलं मी करेस तोपर्यंत तुम्ही घ्या, मी लक्ष देते. मग त्यांनी अभ्यासाला घेतलं का ही आमची लुडबुड असतीच सोबत त्यांच्या. कोणी नसलं तरी आमचा सिम्बा हा असतोच. सगळ्यांचा लाडका म्हणजे हा आमचा सिम्बा. आणि ती पाठीमागे दिसते ती मॉफी आहे. बघा आपली डाळ झालेली आहे, भात झालेला आहे. मग डाळ आपली शिजलेली आहे. पण कधी कधी काय होतं की आपण घाईघाईमध्ये 2 ते 3 शिट्ट्या घेतो, आपली डाळ कमी शिजते. काळ्या वटाण्याच्या डाळीला शिजायला तुमच्या 5 ते 6 शिट्ट्या लागतात, तेव्हा ती डाळ पूर्णपणे बारीक होते. ज्यावेळेस असं होईल की आता मी डाळ माझी राहिली आहे शिजायची, त्यावेळेस काय करायचं चला मी तुम्हाला सांगते. आता बघा मी तेल घातलेलं आहे आणि तेल घातले मी, त्यामध्ये मी कढीपत्ता घालते. कढीपत्ता घातल्याच्या नंतर मी जे काही आवडीनुसार मसाले असेल ते घालून घेणार आहे. कढीपत्ता एकदा तडतड झाला की जे काही मसाले आवडीनुसार तुमचा कांदा लसूण मसाला असू दे, मटण मसाला असू दे, हळद असू दे, जिरे असू दे, हे सगळं मी घालून घेणार आहे. ही धना पावडर आहे, मटण मसाला टाकलेला आहे, हे लाल तिखट मी घातलेलं आहे. आणि हा तुमचा लास्ट आला आहे कांदा लसूण मसाला, तोही खूप स्पेशल आहे. आणि वरून मी घातलेली आहे कोथिंबीर. मी मसाल्यामध्येच कोथिंबीर घालते कारण की ज्या वेळेस आपण मसाला घालतो त्याच्यानंतर कोथिंबीर घालतो, ती कोथिंबीर एक तुमची तर्री पकडून धरते.
जी तर्री असती ती कधी कधी जाते भाजीची, तर ती तर्री न जाण्यासाठी ही एक टिप समजा की एक टिप की जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस मसाला परतता त्यामध्ये जर कोथिंबीर घातली तर कोथिंबीर पूर्णपणे तुमची भाजी तर्रीदार बनवते. आता हाही मसाला मी मगाशी ज्या वाटणातला काढून ठेवला तेच वाटणे हे 2 चमचे मी ठेवलं होतं. स्पेशली मटण आणि व्हेज आणि नॉनव्हेज असा मेन्यू का, तर माझे सासरे नॉनव्हेज खात नाही. मग ज्यावेळेस घरात नॉनव्हेज बनतं तर त्यांच्यासाठी सेपरेट व्हेज काहीतरी बनवावंच लागतं. आणि सुक्या भाज्या सहसा त्यांना आवडत नाही. मग जे काय असेल ते पातळ भाजी मग त्यांना भाकर चोरून खाता येते आणि भातासोबतही होते. मग मी ही बनवलेली आहे काळ्या वाटाण्याची आमटी. तर यामध्ये मी आता काळ्या वाटाण्याची आमटी माझी ठेवलेली आहे. तिला एक 5 मिनटं उकळी येऊन देणार आहे, म्हणजे ती होती आहे. तोपर्यंत म्हटलं आपल्या भाकरी करून घेऊ. संध्याकाळच्या जेवणात आमच्या ज्वारीच्याच भाकरी राहतात आणि सकाळच्या जेवणातही माझी तरी ज्वारीची राहते, पण बाकीच्यांच्या बाजरीच्या राहतात. मग बाकीच्यांसाठी सकाळच्या जेवणात बाजरीच्या बनवाव्या लागतात. आता मी भाकर भाजून घेते. भाकर भाजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी छान ताट भरलं आहे, पण छानही नाही म्हणणार, रेग्युलर जेवणासाठी जसं आपण ताट भरतो तसंच भरलेलं आहे मी. पण माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, आवडली की नाही, एकदा लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा कोणी जर चॅनलवर नवीन असेल तर. आणि हो, मला माझी लिंक, माझ्या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका. आता भाकर पूर्णपणे भाजली, बघा किती छान भाजली आहे. आणि ज्यावेळेस ती पाठीमागच्या बाजूने भाजली जाते, आपण म्हणतो पाचली, ती व्यवस्थित पाचली गेली तर ती एकदम छान अशी फुगते. आणि गरम गरम भाकरी, गरम गरम रस्सा, वा, या जेवायला. 2 ते 3 दिवस राहिलेले आषाढ संपायला. आषाढ महिन्यात प्रत्येक वेळी नॉनव्हेज हे होतंच आणि शेवटचे दिवस राहिले की खातच, कारण की श्रावणमध्ये आम्ही काही खात नाही. तुम्ही खाता का? खाता असेल तर नक्कीच सांगा, पण आम्ही खात नाही श्रावणमध्ये. आता भाकरी झालेली आहे पहा. सगळ्या भाकरी करून घेतल्या. त्यानंतर छोटीशी ही भाकरी म्हणजे देवासाठी नैवेद्य. तर देवासाठी नैवेद्य आता नॉनव्हेज केले, नॉनव्हेज तर काही दाखवत नाही. मग हे मी ज्वारीची भाकरी, थोडासा भात आणि काळ्या वाटाण्याची आमटी असा हा मी देवीसाठी एक छोटासा नैवेद्य तयार केला आहे. आमचा रोज रेग्युलर असा एक नैवेद्य जेवणाच्या आधी देवाला होतो. त्यानंतर हे माझ्या सासऱ्यांना मी ताट केलेलं आहे, एक ज्वारीची भाकरी आणि आमटी. आणि हे ताट यांना केलं आहे मी चिकन आणि भाकरी आणि एक लिंबाची खाप. त्यांना कांदा आवडत नाही.